हाय हॅलो गुड मॉर्निंग. आज आहे संडे, तर वैशाली वडनेर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ. तर आज मी सकाळी सकाळी मस्त केस धुतले आणि आता 8 वाजले. तर बाकीचे सगळेजण उशिराच उठता, म्हटलं चला आपण आवरून घेऊ. आणि रविवारी कसं टिफिन वगैरे नसतो, त्याच्यामुळे मग मी केस धुवायचं वगैरे आवरून घेते सकाळी सकाळी. बाकीचे सगळे उशिराच उठता. आता देवपूजा करून घेते. आणि 8-10 दिवसापासून पाऊस तर काही नव्हता, पण कालपासून पाऊस यायला लागला आहे. पण बारीक झिमझिम आहे ना. आज परत थोडंसं असं वातावरण परत चेंज झाल्यासारखं वाटतं, म्हणजे मध्येच ऊन मध्येच पाऊस. आता पाऊस हे पाहिजे सारखा. 8 दिवसापासून पाऊस उघडला आहे आणि थोडा पाऊस, वातावरणात उष्णताही वाढली. तर चला मग देवपूजा करून घेते. सकाळी सकाळी लवकर आवरलंय, तर देवपूजा झाली का मग बाहेर रांगोळी. आता बाहेरची रांगोळी जर काढली ना तर घरात एकदम असं प्रसन्नता वाटते. जे येतं ते चांगलं वाटतं रांगोळी पाहून, आणि निगेटिव्हिटी येत नाही आपल्या घरात. तर आईच्या घरी तर पहिल्यापासून शेणाचा सडा रांगोळी हे पहिल्यापासून सवय तिकडची मला. तर म्हणजे मिस करायची तिकडे. सकाळी सकाळी लवकर सडा रांगोळी झाली का मग बरं वाटायचं, तिकडची सवय असल्यामुळे. इथं कसलं काय शेणाचा सडा वगैरे, एवढा एवढा पॅसेज आपला. गाई भरपूर दिसतं आमच्या इकडे. पण मग मी छोटीशी ना रोजची रांगोळी काढते. आणि आज करायचे स्पेशल असे डोसे. आता रविवार म्हटलं का आमच्याकडे स्पेशल राहतच डोसे इडली. तर मागच्या रविवारी झाले इडली झाली, ह्यावेळेस डोसे करते. तर तुमच्यासोबत ते पण शेअर करेल. आता पहिले रांगोळी काढून घेते, नाही देवपूजा करते अगोदर, मग रांगोळी काढते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. तर तसं आज सावकाशच चालेल. आणि डबे पण घासायचे. आता बघू काय काय होतं दिवसभरात. किराणा संपला, किराणा आणायला जायचे. तर जसं जसं वेळ भेटेल तसं आवरेल. आणि शक्यतो जाईल आज संध्याकाळी किराणा घ्यायला इथल्या इथे. माझे केस आहे ना एवढ्यामध्ये जास्तच पातळ झाले, खूप गळू राहिले. तर जास्त म्हणजे केस धुतले का त्या दिवशी जास्तच असे केसाचा गुच्छ जातो. म्हणूनच मी इथे टेरेसमध्येच केस विंचरते. आता केस विंचरून झाल्यानंतर मी साईड काढली दुधावरची, कारण की चहा ठेवायचं आहे. आता चहा पिल्याशिवाय मला तर काही एनर्जी येत नाही. म्हटलं साय काढून घेऊ आणि चहा ठेवू. चहा टोस्ट वगैरे खाऊन घेते. त्याच्यानंतरच आपले देवपूजा, म्हणजे पहिले पेटपूजा नंतर देवपूजा. आता इथे छान देवपूजा वगैरे माझी झाली. देवपूजा झाली का घरात अगदी प्रसन्नता वाटते. आणि तिथून पुढे आपली कामाला सुरुवात. सकाळी सकाळी किती घाई गडबड असू द्या, पण छोटीशी रांगोळी काढली का अगदी प्रसन्न वाटतं. बाहेर कोणी येतं तर असं मस्त वाटतं. आणि आज आमच्या झाडाला म्हणजे हे गोकर्णाचं वेल लावलं आहे, त्याला मस्त असं फूल आलं आहे. आता या फुलाचा आकार म्हणजे महादेवांच्या पिंडीचा आकार आहे, आणि हे महादेवांना खूप प्रिय हे फूल. तर पहिलं फूल आलं म्हणूनच मी तुम्हाला दाखवलं. खूप आनंद झाला मला ते फूल पाहून. आता इकडे सांबरची नाही सॉरी बटाट्याची भाजीची तयारी आहे. आणि इकडे सांबार पण आपलं उकळते. तर बटाट्याची भाजी आणि आजचा मेनू तुम्हाला मी सांगितलाच. आज डोसा, बटाट्याची भाजी, ही चटणी केली आणि इकडे आपलं सांबार उकळते. तर चला आता जेवण वगैरे करून घेतो. तर या तुम्ही पण टेस्ट करायला. जेवण झाल्यानंतर पहिले भांडे घासून घेतले जेवणाचे सर्व. त्याच्यानंतर हे जे डबे रिकामे केले होते डबे घासायला घेतले. म्हणजे सर्व तर काही रिकामे केले नाही, ज्याच्यामधला किराणा संपला आहे ते तेवढेच डबे घेतले घासायला. आता आपण हे स्टीलचे घासायला कधी कधी कंटाळा येतोच म्हणा. मला येतोच, कधी कधी तरी येतोच. पण महिन्यातून ज्या दिवशी जे किराणाचे संपले ते टाकते मी घासून दरवेळेस, आणि बाकीचे राहू देते. तर पूर्वीच्या बाया एवढे पितळीचे डबे वगैरे घासायच्या, किती एनर्जी राहायची त्यांच्यामध्ये. म्हणजे पहिले पितळी, नंतर तर निघाले जर्मलचे ना, आता तर स्टीलचे. म्हणजे जसं जसं जमाना बदलत चालला. आता ह्या डब्यांना माझ्या भरपूर 10 वर्ष झाले. हे घर घेतलं तेव्हाच मी डबे घेतले होते, पण चांगले निघाले. अगदी मस्त चकाचक निघता आणि कुठे चीर वगैरे काहीच पडली नाही. मस्त निघाले डबे. हॅलो, आता सायंकाळचे 6 वाजले. तुम्हा सर्वांना शुभ सायंकाळ. आणि आता आमची तयारीवर ना तुम्हाला वाटलेच असेल कुठे चाललंय. तर आम्ही चाललोय. आज मी सकाळी बोलली होती का किराणा घ्यायला जायचे, बोलली होती का? हां. तर जवळच जाणार आहे, नेहमीच आपलं शॉप. आणि पाऊस पण उघडा आहे. पाऊस भुरभुर नाही काय? नाही आता नाही आवडा. तर पाऊस पण उघडा आहे, तर किराणा घेऊन येते. चला. संडे म्हटल्यावर फंडे म्हणतात, पण प्रत्येक गृहिणीला संडे म्हटल्यावर काही फंडे होत नाही. उलट एक्स्ट्राचे कामं निघतात आणि दिवस कुठे जातं कळत नाही. आता सकाळ कुठे झाली आणि इतक्याच 4 आणि 5 केव्हा वाजले कळलंच नाही. पूर्ण दिवस एकदम बिझी आज.
हे किराणाचं शॉप म्हणजे आमच्या घरापासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि जवळच्या जवळ एकदम मस्त. मी अगोदर बऱ्याचदा दाखवले तुम्हाला आणि आज वातावरण पण मस्त झालेलं आहे अगदी. कम्फर्ट घेते का ग? सेम आहे ना. कम्फर्ट मध्ये छोटा असेल तर बघ ना. कम्फर्ट मध्ये छोटं नाही आहे. ब्लॅक नको घेऊ ना. पिंक वाला हां. किराणा घेऊन घरी आली तर जवळपास 7:30-8 वाजले होते. तर अगोदर पोळ्या करून घेतल्या आणि आज करायचं होतं गरमागरम पिठलं. सकाळची बटाट्याची भाजी पण होती. तर पिठलं कसं गरम गरम छान लागतं म्हटलं थोडा वेळ आहे तर मग आता पहिले किराणा भरून घेऊ. तर डबे काही म्हणावं तसे वाळले नव्हते. आज पावसाच्या वातावरणामुळे ते डबे थोडे ओल्ले ओल्लेच वाटत होते. तर गॅसवर थोडेसे गरम करून घेतले. त्यानंतर कपड्याने चांगले कोरडे करून घेतले. तर किराणा महिनाभराचा भरायचा आहे. थोडेसुद्धा ओलसर नसायला पाहिजे म्हणून मी चांगले कोरडे केले. आता किराणा भरून घेते. तर ह्यावेळेस एकादशी पण आहे तर साबुदाणा काही घेतला नाही कारण की साबुदाणा म्हणजे आमच्याकडे एवढे उपास नसतात. फक्त असे मोठे एकादशी नवरात्र हेच उपास असतात. त्यामुळे म्हटलं आता जे किराणामध्ये साबुदाण्याचं भगरीचं पीठ घेतलं आणि भगरीचं थालीपीठ वगैरे आवडतं पोरांना म्हटलं भगरीचं पीठ घेऊ. बाकीचा किराणा वगैरे सगळा जागच्या जागी गेला ना तर अगदी पसारा आवरल्यासारखा वाटेल आणि किती आठवण करून एक एक आणलं ना तरी मी ह्यावेळेस कसुरी मेथी विसरून गेली. तर लिस्ट केली होती पण ती कसुरी मेथीच लिहायची विसरून गेली. जाऊ द्या आता ज्यावेळेस जाईल एखाद्या वेळेस तर घेऊन टाकेल. चला मग आता इथेच व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओत. बाय.